नमस्कार, मी साहेबराव ठाकरे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजर झालेलो आहे आणि आजचे बाजारभाव 10 फेब्रुवारीचे काय आहे आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे। मात्र आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून या बाजारपेठेचं नावलौकिक आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही आणि याच ठिकाणावरून सगळे बाजारभाव ठरले जातात हे सगळ्यांना माहिती आहे, हे नवीन काही नाही। तरी काल मी तुम्हाला आवकच्या बाबत सांगायचं झालं तर काल आवक होती पूर्ण दिवसभराची आवक होती 1698 नग आणि सकाळची जेव्हा आपण अपडेट घेतलं ज्या टायमाला मी बाजार समितीमध्ये हजर होतो त्या टायमाला कालची आवक होती 915च्या आसपास नग झाले होते। मात्र तीच आवक आज 100 नगांनी घटलेली आहे। आत्ताच्या अपडेटनुसार आत्ता जी आवक आहे ती 800च्या आसपास झालेली आहे। त्यामध्ये खाद आणि गोल्टी पकडून ही सगळी आवक आहे, म्हणजे आता 800 ने पुन्हा घट झालेली आहे आवकमध्ये। कालचे बाजारभाव हायेस्ट निघाला होता 1485 रुपये। आज हायेस्ट काय निघणार आहे आणि कालचा कांदा सरासरी विकला 1250 रुपये। आज सरासरी काय विकतोय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। गोल्टीला काय भाव मिळतोय, दर्जेदार गोल्टीला, हलक्या गोल्टीला ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्यानंतर मीडियम जो कांदा आहे त्याला काय भाव मिळतो आणि सरासरी मार्केट काय राहणार आहे हे अपडेट तुम्हाला ग्राउंड लेवलवरून का देण्यात येतं की तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण बाजारभाव कळतात। मात्र 2 शब्दांमध्ये बाजारभाव कळण्यापेक्षा थेट ग्राउंड लेवलवरून कांद्याची साईज, कांद्याचा प्रकार आणि अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ही आपण देण्याचा प्रयत्न करतो। आपण जर फेसबुकवर असाल तर या व्हिडिओला फॉलो करा, यूट्यूबवर जर पाहत असाल वेगवान शेतीला तर तिथं सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून आमचा अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतं। आणि हा व्हिडिओ आम्ही आमच्यासाठी नाही तर शेतकरी बांधवांसाठी काढतो, ही आपल्या सगळ्यांसाठी कळकळीची विनंती आहे की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा। अपडेट राहा बाजारभावासोबत। चला जाणून घेऊया आजचे बाजारभाव काय निघताय ते। या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ, योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने। जाधव ॲग्रो सर्व्हिसेस, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषध योग्य दरात मिळतील। शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार, अचूक सल्ला, योग्य भाव। पिकअप किरणराव, माल लय सुपर पिकवला, काय भाव गेला? 1362। कोणतं गाव? जवळकी। ओके, शेजारी शेतकरी आपण त्यांना बी दाखवू पिकअप वाले। काल पिकअप घेतल्या नव्हते आपण, राहून गेले होते वेळामुळं। काय भाव गेली? 1326। काल होते का? काल नव्हते का? पिकअपचा माल आहे, माल थोडी साईज कमी आहे पण लय वाळेल आहे। आवाज येतोय, खळखळ आवाज येतो। पाहुणे, काय भाव गेला? 1300 रुपये। कोणतं गाव? ओळख जर कुठं आलं? शिरसगाव लौकी जवळ। ओके, 1300 रुपये फक्त। 1300 खालीवर 1300 ना? गोल्टी सर्वसामान्य कांदा सांगू शकता तुम्ही। गोल्टी काय मीडियम आहे, हे बारीकशे कांदे आहे। आणि काय भाव गेला विचारू शेतकऱ्यांना आपण। गोल्टी काय भाव गेला दादा? 1219। अच्छा, बरं। शेजारी शेतकरी आपण विचारू त्यांना। मालाची साईज पाहून घेतली कशी आहे, एकदम चांगला कांदा आहे बरं का। पिकअपचे बाजारभाव आहे, काल पिकअप आपल्याकडून राहून गेले होत्या, पाहू शकता माल कसा आहे तुम्हाला दिला। काय भाव गेला? 1300 खाली, 1300 काही वर खाली 1300। 1302 रुपये। या इकडे गेलोय, कांदा वाळलेला आहे। काय भाव गेला विचारू? काही कांदे आहे ना सुपर आहे बरं का, पाहून घ्या। म्हणजे असा कलर आहे, चांगलाच कलर आहे बरं का, नादखोळा। या बघ क्वालिटी पाहून घ्या कशी आहे, विचारू शेतकऱ्यांना। काय भाव गेला? 1302। कोणतं गाव? मिठ सागरे, सिन्नर। तुम्ही काल होते गाव? काल तुम्ही कोणत्या मार्केटला होते? युवर गावला कशी काय होती स्थिती? 1000 ते 1200 पर्यंत एवढी ठोकाटाक कर तिकडं चालू होती सध्या। आता नवीन मार्केट अच्छा, थोडं फॉर्मला कमी। बरं बरं। गेल्या वर्षी भरपूर मार्केट झालं पाहिजे, नाही ना? शेतकरी मित्रांनो, कांदा थोडासा टरलं सोडतोय तरी थोडा मीडियम माल आहे। विचारू शेतकरी म्हणतात ना थोडी मीडियम पण साईज दाखवा, चांगली क्वालिटी दाखवा, भारी दाखवा, अशा पद्धतीचा माल आहे पिकअप मधला। काय भाव गेला देवा? 1234। कोणतं गाव? कातरणी। कातरणीचा कांदा आहे 1234 रुपये गेला। एकदम चांगला माल आहे, पण काय उरायलं थोडा माल टरलं सोडतोय शेतकऱ्याला। 32 गेला।
1332. 1332. माल मोठा आहे का बरं कमी घेण्याचं कारण काय? कमी घेण्याचं कारण थोडा माल पत्ती सोडतोय. पत्ती. हो अच्छा, म्हणजे तुमच्या लक्षात येतं हो बा. लक्षात येतंय, त्याच्यामुळे भाव थोडा कमी गेलाय. काल होते तुम्ही? 1400 प्लस जायला पाहिजे. अच्छा, पत्ती सोडल्यामुळे थोडंसं हो, कमी. पत्ती 16 सोडल्या. होण्याचं काय कारण? 16 होण्याचं काम टेम्परेचर आता ऊन पडतंय. हा, अच्छा. हो त्याच्यामुळे 16 होतं. का ताजा कांदा कापेल म्हणून? नाही ताजा नाही, ताजा नाही ना, नाही. फक्त उन्हाच्या मुळे उन्हामुळे होतंय ते. सोल पटू राहिले कांदा. हो हो कोणतं गाव? कातरणी. ओके. हो ट्रॅक्टरचे लिलाव पहा तुम्ही. एक हार काय भाव गेले. माल चांगला आहे, वाळेल माल आहे, सुपर साईज आहे, मालाची क्वालिटी सुपर. शेतकऱ्यांना विचारू काय भाव गेला? 1341. काल होते का? काल काय भाव? 1300 रुपये. काल 1300 गेला होता. बरं कोणतं गाव? कातरणी गाव. कातरणी. ओके. काय भाव गेला माल पाहून घ्या. माल तर लय कलर चमकू राहिला. शेतकरी बांधव, आता मी हातात काय घेऊन दाखवतो, हा मिडियम कांदा पण फुल वाळलेले, एक सारखा कलर आहे. तुम्ही कांदे जर पाहिले ना बारकाई ना, तुम्हाला एक सारखे वाटतील, जशी काय घडवली कोणी. काय भाव गेला? 1431. 1431. काल होते का? हो काल होतो ना. काल काय भाव गेला? काल 1331. काल 1331, आज 1431 भाव. मालात फरक आहे. बरं, कालचा कसा होता? थोडा वल्ला होता. थोडा वल्ला होता का? हो 1431. बरं. ओके. शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी म्हणते हलके कांदे दाखवा, मीडियम कांदे दाखवा. ट्रॅक्टर मीडियम आहे, तरी भाव विचारू. मीडियम ट्रॅक्टरचा सरासरी काय भाव आहे? 1200 रुपये. काल होते का? काल काय भाव? काल 1100, आज 1200. मीडियम कांदा आहे. शेतकरी खाली कमेंट करतात, विचारतात ना, थोडेसे मीडियम कांदे पण आम्हाला दाखवा. 1200 रुपये गेलेला आहे. कुठले शेतकरी? दरसवाडीचा ट्रॅक्टर आहे. मीडियम कांदा आहे बरं का शेतकरी मित्रांनो. सुपर क्वालिटी नाही म्हणू शकत, कारण वल्ला बी कांदा थोडासा, पण दाखवतो. क्वालिटी दाखवायची सगळ्यांना म्हणून साठी दाखवतो, कारण कोणाला परत अधिकार राहणार नाही की तुम्ही हलके भारीच कांदे दाखवतात म्हणून. काय भाव घ्या? 1220 रुपये. चला, शेजारी एक ट्रॅक्टर आहे, विचारू आपण त्यांना. वाळलेला माल आहे, सुपर मध्ये जातो. काय भाव गेला तेव्हा? 1340. कोणतं गाव? किती कांदा आहे टाकलेत अजून? आता सुरुवात झाली. आताशी सुरुवात झाली. बर. साईज पाहून घ्या. काय भाव गेले? काय भाव गेला? 1331. काल होते काय? नाही ना, 1331 का? बरं. 1331 रुपये गेलेला आहे. शेजारी एक असं सुपर वाळलेला मीडियम कांदा आहे, म्हणजे आपण म्हणतो मीडियम आहे बरं का, तुम्ही म्हणशाल टॉपर सुपर क्वालिटी, पण वाळेल कांदा आहे त्याच्यामुळे भाव गेलाच असेल बरं का. वाळेल एकदम खळखळ. काय भाव गेला पाहुणे? 1272. कोणतं गाव? कातरणीचा कांदा आहे. 1272. शेजारी एक शेतकरी, त्यांच्या हातात योगायोगानं पावती आहे. विचारू आपण काय भाव गेला पावती. माल पाहून घ्या, अशी साईज आहे. थोडंसं माल टरलं सोडतोय, तरी पाहुणेला विचारू काय भाव? 4 रुपये. कातरणी 1304. दाखव पावती. ठीक आहे. 1304 रुपये पाहून घ्या. काल होते का तुम्ही? काल नाही काल नव्हतं. नाही ना. आज मार्केटमध्ये सरासरी जरा बरं आहे बरं का. 100 रुपये. फरक आहे ना. माझा काल 12.5 च्या आसपास चांगले माल होते. आज 1300 घेऊन राहिले. त्याच्यावर प्लस सुपर माल आणि म्हणजे 2 नंबर माल त्याला 11 11.5 सरासरी होते. हा. 50-100 वाढले. 1300 रुपये मला जाणून राहील. टरलं सोडेल बे माल. हो, 100चा फरक आहे. आज पुन्हा 100चा फरक. हो. शेजारी कांदा आहे, वाळेले माल, वाळेले सुपर क्वालिटीचा माल आहे. काय भाव गेला? 1300. कोणतं गाव आहे? निळखेडा. ओके, निळखेडा ट्रॅक्टर आहे. 1300 रुपये गेलेला आहे. काल होते का तुम्ही? नाही ना. चला, शेजारी शेतकरी विचारू काय भाव गेला. ओ पाहुणे, काय भाव गेला? 1292. बरं, 1292 रुपये गेला. आपले मित्र आहे शेतकरी, मालाची ते पुढच्या वर्षी क्वालिटीत बदल करणार आहे. माल टरलं सोडून राहिला. हे बा, वल्ला कांदा आहे. तरी विचारू काय भाव गेला? 1125 रुपये गेला. काल 1135 जायला होता, आज 1125 गेला. 1135, 1125. हा, पण आजचा माल थोडासा मला कालचा आणि आजचा माल एकच आहे. एकाच आहे. एकाच वावरातला माल आहे, एकाच होळीतला आहे. हा, आज 1125 गेला. पण बाकीच्या सरासरी 1300च्या सरासरी चांगले कांदे, म्हणजे लाईन दोरीत काढून राहिले. हा मीडियम माल आहे थोडा.
अच्छा. चला माल सुपर आहे, पाहून घ्या काय भाव गेला. आमचा काय भाव गेला? 1315. कोणतं गाव? हिवरखेड. अच्छा 1300. काल काय गेला होता? 1232. आज 1300. कालच्या नाचचे किती फरक झाला? 100 रुपयाचा. आज सरासरी 1300 रुपये मार्केट आहे. मला बरेचसे नाही माल आहेच, पण आता माल तर त्यांनी 1400च्या वर घेतला, तो भाग नाही त्याचा. पण बरेचसे ट्रॅक्टर आता काल 1250 होतं सरासरी, आज 1300. हे बा ज्याचा टर्ल उडलेला आहे तो काय मग तो तुमच्या लेवल मध्ये नाही ना, तो टर्ला सोड येतं का? मग टर्ला सोड येतं, बारीक राहतं गोलटा गालटा, मग त्याचं मोल नाही ना, मग तो कसा सरासरीत पकडायचा? चला वाळलेला कांदा आहे, एक सारखा कलर आहे. मीडियम कांदा म्हणजे लय मोठा नाही पण चांगला दिसतोय ना, त्याच्यामुळे काय भाव गेला विचारू आपण. काय भाव गेला? 1426. पावती दाखवा बरं. 1426. म्हणजे शेतकरी कसं आहे, विश्वासासाठी भाग आहे हा आपला. 1426 रुपये. ओके बरोबर. कोणतं गाव आहे? बडाणा. अच्छा माल मोठा आहे, पाहून घ्या. आज पुन्हा ते शेतकरी भेटले. काय भाव गेला? 1304. काल काय गेला होता? 1311. बरं तुमचं ओके बरोबर आहे ते काही नाही. चला आज आहे ना माल पाहून घेऊ काय भाव गेला काय नाही. काय भाव गेला? काल बी होते तुम्ही. काय भाव आज? काय भाव गेला? 1356. बरोबर ओके. शेतकरी मित्रांनो हे होते 10 फेब्रुवारीचे बाजारभाव. आवक घटलेली आहे, बाजारभावामध्ये पण सुधारणा आहे. 100-1 रुपयाने मार्केट थोडंसं बरं आहे. हलका कांदा जातो 1200, 1250, 1000 पण जातो, पण त्याला टरला नाही किंवा खादराबादरा थोडासा कांदा असतो त्यामुळे तो कमी जातो. मात्र मीडियम आणि सुपर क्वालिटीचे कांदे जे आहेत ते मला बरेचसे ट्रॅक्टर सरासरी 1300 रुपये भावाने 1300च्या वर बी जात आहे, 1400च्या वरती पण गेले. हायेस्ट पाहिलं तुम्ही याच्यापेक्षा निघू शकतं, कारण मागं काहीतरी 3-4 हारी बाकी आहे, त्याच्यामध्ये अजून एखादा हायेस्ट उंच जाऊ शकतो. माल पाहून मालाचं मोल होतं. कांदा जसा आहे तशा पद्धतीनं भाव पुकारले जातात, त्याच्यामुळं हलका बारीक कांदा आहेच. हे होतं आजच्या 10 फेब्रुवारीचं अपडेट. जर तुम्ही वेगवान शेतीवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे उद्याचा व्हिडिओ ना तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल.